आवाज जनतेचा। 11 जानेवारी 2025 रोजी बीड जिल्ह्यातील सरपंच स्वर्गवासी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भात आणि परभणी येथील स्वर्गवासी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या झालेल्या अमानुष मारहाणी आणि मृत्युमुखी संदर्भात जन आक्रोशच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये मोर्चा निघाले। त्याच्या मागे वाशिम जिल्ह्यातही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली। प्रथमतः सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराज यांना हार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली। हा मोर्चा पाटणी चौक मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पोहोचला आणि तेथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून बस स्टँड मार्गे अकोला नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचला आणि तिथे गेल्यानंतर सर्व समाजातील मान्यवरांची झालेल्या हत्येविषयी आपल्या भाषणातून सर्वच मान्यवरांनी निषेध व्यक्त केला। सर्वच दोषी लोकांना फाशी व्हावी ही सर्व समाज बांधवांनी अपेक्षा केली। या मोर्चामध्ये सर्व समाजातील लोक सहभागी झाले होते। हा मोर्चा कोणत्याही समाजाच्या विरोधात किंवा समाजाच्या भावना दुखावण्यास संदर्भात नव्हता। हा मोर्चा गुंड प्रवृत्तीच्या विरोधात आणि अमानुषपणे दोन्ही व्यक्तींची केलेली हत्या निषेधार्थ आहे। महाराष्ट्राचा बिहार होत चाललाय। हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवराय जिजामातेचा महाराष्ट्र आहे। अशा विचाराचा महाराष्ट्र कधीही नव्हता, तो होत चाललाय। तसं होऊ नये आणि देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा या मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे गृहमंत्री मुख्यमंत्री यांना या मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले। निवेदन दिल्यानंतर या मोर्चाचा समारोप झाला। या मोर्चामध्ये जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी सामान्य लोक सहभागी झाले होते। यावेळी वाशिम शहर पोलिसांनी चांगला बंदोबस्त ठेवला। या मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव वारू पाटील। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।